इथे सुरुवात झालेली आहे आमची करोडे पापड बनवण्यासाठी। तर आज आमचा नाचणीच्या पापडाचा नंबर आहे। उषा आणि मी पीठ गाळत होती। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। तर आजचा जो वाळवणाचा पदार्थ आहे तो नाचणीचे पापड, आणि खूप छान असे आमचे पापड झालेले आहेत। तळूनही छान फुलतात आणि भाजूनही छान होतात। तर बघूया आपण। तर थोडा मोठा व्हिडिओ आहे, पण पहिल्यापासून सगळं दाखवलं आहे मी, त्यामुळे मग वेळ लागतो व्हिडिओ बनवायला पण। तर इथे सगळ्यात पहिले लाल नाचणी घेऊन घ्यायची, म्हणजे कलरही छान येतो पापडांचा। गाळून घेतली, त्यानंतर मग थोडीशी निवडून घेतली होती नाचणी, आणि इथे चांगली 4 ते 5 पाण्याने नाचणी धुवून घेतली। जोपर्यंत नाचणीमधले खडे वगैरे असतात मातीचे ते विरघळून जातात, जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत चांगली 4 ते 5 पाण्याने धुवून घेतली होती नाचणी। तर इथे ताई धुत आहेत नाचणी। पहिल्यांदा खूप कचरा वगैरे असला तर निघून जातो, नंतर मग माती असली खाली तर विरघळून जाते पाण्यामध्ये। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुत राहायचं। तर इथे त्यानंतर मग धुतल्यावर इथे असे परत व्यवस्थित हाताने रगडून धुवायची। नंतर मग याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घोळून घ्यायची, म्हणजे घोळलं की कसं खाली खडे वगैरे असले तर ते निघून जातात। तर इथे 3 ते 4 पाण्याने धुतले। 5व्या पाण्यामध्ये इथे भिजत घातली होती मग नाचणी, आणि थोडेसे गहू टाकले। एवढ्या 10 किलो नाचणीमध्ये आम्ही 1.5 किलो गहू घेतले होते टाकायला। तर इथे आता भिजत घातली नाचणी घोळून चांगली। आम्ही हे पण पाणी काढून घेतलं होतं नंतर कारण थोडंसं थर वाटत होतं त्याच्यावर, नाचणीची साल पण निघते एखाद्या वेळेस म्हणून, आणि परत धुवून घेतली। मग नंतर व्यवस्थित इथे टाकून घेतली होती घोळून। तर इथे बांधून ठेवायची रात्रभर। दुपारी ती भिजली होती, त्यानंतर मग आम्ही पाणी काढून घेतलं, परत घोळून इथे बांधून ठेवली या कापडमध्ये। आता हे असं केलं की खडे वगैरे असले तर ते खाली राहून जातात, वरचं घेऊन घेतले की। तर आता इथे बांधून ठेवली नाचणी, आणि टोपली खाली ठेवली होती कॅरेटवर पाणी नितळण्यासाठी। त्यानंतर मग आम्ही हिला पोत्यावर ठेवली आणि वरून झाकण ठेवलं होतं, म्हणजे मोड छान आले होते। मग सकाळी इथे गहू पण भिजवून झाले, गहू पण बांधून ठेवले होते रात्रभर। तर आता सकाळी बघू शकतो छान असे मोड आलेले नाचणीला। दिवसभर भिजवून ठेवली होती आणि रात्रभर इथे बांधून ठेवलेली होती। तर गहू पण कोरडे झालेले बरेचसे, तरी पण यांना वाळवून घ्यायचं आहे, आणि चांगलं कोरडं वाळून झालं की याला गिरणीमधून दळून आणायचं आहे। थोडंसं सकाळचं ऊन होतं त्यामध्ये घातली होती, नंतर मग सावलीच असते आमच्या गच्चीवर। आता पीठ दळून आणलेलं आहे। तर हे ओलं असल्यामुळे थोडासा कोंडा निघतो यामध्ये वरचा। तर सगळ्यात पहिले पुरणाच्या चाळणीने गाळलं, नंतर मग आपल्या पिठाच्या गाळणीने, आणि त्यानंतर मग परत कापडाने गाळलं। म्हणजे असे 3 प्रोसेस असतात, तेव्हा ते पापड छान लागतात खायला। तर इथे चाळणीने गाळूनसुद्धा इथे थोडासा कोंडा निघतोच बारीक। जर आता हा कोंडा राहिला तरी चालतो पापडांमध्ये, कारण खातात कोंड्याचं यादा, पण तरी पण जरा जास्तच वाटत होता म्हणून आम्ही याला गाळून घेतलं। तर काही कामाचा वगैरे नसतो तो, नंतर कोरडा झालेला असतो। तर पीठ इथे गाळून झालेलं आहे, एकदम बारीक असं पीठ पडतं मग, आणि छान पापड होतात एकसारखे मऊसूत। तर यामध्ये साहित्य टाकण्यासाठी आम्ही सगळं घरचं साहित्य वापरलेलं आहे। जिरं घेतलं आहे, जिरं मिक्सर करून घेतलं होतं सगळ्यात पहिले। त्यानंतर मग ओवा मिक्सर केला होता, कारण घरचेच पदार्थ यामध्ये वापरलेले आहे आम्ही। जिरं ओव्याची पावडर करून घेतली, गाळून घेतली, म्हणजे पापड आम्ही लाटून करतो त्यामुळे ते मध्ये येत नाही। इथे हा खायचा सोडा आहे थोडासा घेतलेला, आणि हा जो आहे तो पापड खार आहे। तर पापड खार ह्या वस्तूंमध्ये टाकतात म्हणजे फुलतात वस्तू चांगल्या। तो पण थोड्या गाठी होत्या म्हणून मिक्सर करून घेतला होता। जिरं ओव्याची पावडर जास्तच करून घ्यायची, म्हणजे आपण जे वाळवणाचे पदार्थ करतो त्यामध्ये टाकायला कामात येते। खसखस घेतली इथे टाकण्यासाठी। तर इथे ओव्या जिऱ्याची पावडर, पापड खार, थोडासा आपला खायचा सोडा, मीठ आणि खसखस घेतली आहे।
तर हे सगळं मिश्रण गाळून व्यवस्थित पिठामध्ये कालवून घेतलं होतं. पापड खारे याचे खडे असतात म्हणून याला मिक्सर करून घेतलं होतं एकसारखं. जर आपण पातळ टाकलं पाण्यामध्ये तर डायरेक्ट टाकलं तरी चालतं अंदाजानुसार, पण आम्ही इथे पिठामध्येच कालवून घेतो त्यामुळे इथे बारीक करून घेतो. तर एकदाच पिठामध्ये सगळं कालवलं की सारखं प्रत्येक खिशी घेण्याच्या वेळेस टाकण्याचं काम राहत नाही आपल्याला, म्हणून आम्ही सगळं पिठामध्येच कालवून घेतो. तरी ते तयार आहे साहित्य सगळं टाकण्यासाठी पिठामध्ये. तर थोडा लांब व्हिडिओ आहे, पण नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तर इथे पिठामध्ये गाळून घेतलं होतं सगळं, जिरं, ओव्याची पावडर, पापड खार वगैरे, म्हणजे जेणेकरून आम्ही जे पापड लाटून करतो ना ते मध्ये येत नाही, मग पापड वगैरे तुटत नाही. मीठ टाकलं, पापड खार टाकून घेतला आहे. त्यानंतर मग इथे खसखस पण टाकून घेतली होती पिठामध्येच. जर आपण खिशी घेताना प्रत्येक वेळेस प्रत्येक पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकतं कोणी, जर ते टाकलं तर प्रत्येक वेळेस वेगळी चव होते. त्यामुळे असं पिठामध्ये कालवून घेतलं की एकदाच आपल्याला कळतं की आपले खिशी कशी झाली पहिली, त्यानुसार मग अंदाजानुसार आपण मीठ वगैरे टाकू शकतो. यांनी कालवून ठेवलं होतं आता सगळं पीठ. तर 2-3 दिवस जातात आम्हाला हे पापड लाटायला, कारण 10 किलोचे असतात. प्राची बसली आहे एका बाजूला पाणी ठेवलं आहे ताईनी. मग नंतर ह्या पातेल्यामध्ये खिशी घ्यायची होती. थोडंसं तेल टाकलं आहे बुडाशी पातेल्याच्या, आणि नंतर मग गरम झालेलं पाणी टाकून घेतलं होतं. जर ज्या भांड्याने पाणी टाकलं आहे त्याच भांड्याने आपल्याला पीठ घ्यायचं आहे. इथे डिंकाचं पाणी पापडांना लावण्यासाठी. पाण्याला उकळी आलेली आहे, आता त्यामध्ये घातलं आहे पीठ थोडंसं आजूबाजूला करून यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग उकळी आली की त्याला घेरून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी वगैरे होत नाही मग असं केलं की. तर नाचणीचं पीठ जेव्हा घेतात तेव्हाच त्याचा खमंग असा वास येतो, तर खा वाटतं पीठ. तर नाचणीचं पीठ जेव्हा खिशी घेतल्या जाते तेव्हा खाल्लंही खूप जातं. तर आमच्या इथेही सगळ्यांना आवडतं तीळ वगैरे टाकून, तर छान लागतं. तर इथे 15-20 मिनटं लागले होते खिशी घेण्यासाठी. तर आता रेडी पीठ खाण्यासाठी. सगळ्यात पहिले तर आम्ही खाल्लंच होतं पीठ, कारण दिसतच इतकं छान होतं तीळ आणि तेल टाकून. तर आता इथे आम्ही केला आहे नैवेद्य देवाला. कृष्णाला भोग लावला आहे सगळ्यात पहिले, आणि त्यानंतर मग आम्ही पीठ खाल्लं होतं. कारण आम्ही जेही पदार्थ बनवतो देवाला, म्हणजे नैवेद्य असतोच आमचा सकाळचा स्वयंपाकाचा वगैरे. तर आता हे आपले रेडी हत्यारं इथे करण्यासाठी. पापड लाल लाटणं, ही डफली पापड लाटायची स्पेशल, किंवा ताटावरही लाटता येतात. तर डिंकाचं पाणी लावून घेतलं होतं, आणि नंतर मग ताईंनी बघितलं झाले की नाही म्हणून 1-2 पापड लाटून बघितले होते सगळ्यात पहिले. कारण याला होऊ द्यावं लागतं, म्हणजे ताटाला चिटकत नाही. जर आपण कागदावर केले तर पटापट होतात हे पापड, पण कागदाला कसं तेल वगैरे लावावं लागतं, वास येतो जास्त दिवस ठेवले की. हे डिंकाचं पाणी लावलं की, आणि पातळही खूप होतात असे लाटून केले की पापड. तर आम्ही तर शक्यतो लाटूनच करतो पापड. छान असा पापड झालेला आहे, आणि निघतही छान होता नंतर. तर वेळ सगळ्यांची येते असं म्हणतात. तर हे आमच्या इथे लाटण्यासाठी हे ताईने आणलेलं आहे यात्रेमधून. आणि त्यानंतर मग ताटं पण, जे वर्षभर आपण ताटांमध्ये जेवतो त्याच ताटावर आपण पापड लाटतो मग, कारण त्यांची वेळ येते असं म्हणतात. छान पापड निघत होता, आणि पीठ खायलाही छान झालं होतं असं ताईंनी सांगितलं. इथे प्राची बसली, ताई, मी, नंतर मग आमच्यात दुसऱ्या ताई आणि उषा आली होती. तर छान असे भराभर पापड झाले होते लाटून, आणि निघतही छान होते. छान आणि सोपी पद्धत आहे बनवायची. एकदाच कालवून ठेवलं की सारखं आपल्याला कालवायची वगैरे गरज राहत नाही, आणि एकदाच कळतो अंदाजही. तसे मोठे पापड केले होते. इथे आमचे भाऊजी आले आम्हाला पुदिन्याचं सरबत घेऊन. भाऊजींनी आम्हाला सरबत बनवून आणून दिलं होतं. सगळ्यात पहिले ताईला दिलं होतं. ह्या आमच्या एक ओळखीच्या ताई आलेल्या होत्या, आमच्या दूधवाल्या भाऊंच्या मिसेस. त्यांना बघायचे होते पापड कसे करतात म्हणून त्या आलेल्या होत्या, आणि आम्ही 4 जणी. तर छान असं पुदिन्याचं सरबत बनवलं होतं भाऊजींनी आमच्या. तर पापड झाले 2-3 दिवसानंतर. पापडांचा रंग अगदी छान आलेला आहे, आणि फुलतही एकदम छान होते. तर तव्यावर आपलं चुलीवर भाजून आणि तळूनही हे पापड छान होतात. बघू शकता छान असे फुलत होते.
तर सगळंच सामान आम्ही एकाच दिवशी तळून बघितलं होतं, त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवले होते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.